CBSE क्लास 6 मराठी कविता 5वी. हळूच या हो हळूच या. क्वेश्चन्स अँड आन्सर. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. फुले कशाकरिता बोलावत आहेत? उत्तर. फुले निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी बोलावत आहेत. प्रश्न दुसरा. सकाळच्या उन्हात कशाचे सडे पडतात? उत्तर. सकाळच्या उन्हात दवबिंदूचे सडे पडतात. प्रश्न तिसरा. फुलांना कोठे लपून बसावेसे वाटते? उत्तर. फुलांना पानांच्या आड लपून बसावेसे वाटते. प्रश्न चौथा. फुले त्यांना भेटायला येणाऱ्यास काय म्हणतात? उत्तर. फुले त्यांना भेटायला येणाऱ्यास म्हणतात की या, पण हळूच या हळूच या. प्रश्न पाचवा. फुले कशाची उधळण करतात? उत्तर. फुले आपल्या सुगंधाची उधळण करतात. प्रश्न सहावा. फुलांचे मन कसे आहे? उत्तर. फुलांचे मन सुंदर व निर्मळ आहे. प्रश्न सातवा. फुले केव्हा डोलत बसतात? उत्तर. फुले वाऱ्याच्या झोताने डोलत बसतात. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. निर्मल सुंदर आमचे डॅश. अंतर. 2. हासुनी डॅश देतो उधळून. डोलुनी. 3. कधी डॅश झोताने डोलत बसतो गमतीने. वाऱ्याच्या. प्रश्न तिसरा. जोड्या जुळवा. गोड इवलेसे डोलवणारा विविध रंग दवबिंदू. गोड सकाळ. इवलेसे हृदय. डोलवणारा वारा. विविध रंग फुले. दवबिंदू सडे. प्रश्न चौथा. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. हळू विरुद्ध जोरात. 2. सुगंध विरुद्ध दुर्गंध. गोड विरुद्ध कडू. सुंदर विरुद्ध कुरूप. Don't forget to subscribe and like my video for upcoming updates. प्रश्न पाचवा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. कवीने गोड सकाळी असे का म्हटले आहे? उत्तर. कवीने गोड सकाळ म्हटले आहे कारण सकाळी वातावरण प्रसन्न असते. सगळीकडे कोवळे ऊन पडलेले असते. पानांवर व फुलांवर दवबिंदू पसरलेले असतात. फुले फुलून त्यांचा सुगंध वातावरणात पसरलेला असतो. मन प्रसन्न असते. 2. या कवितेत कवीने केलेले फुलाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. कवितेतील फुले सकाळी कोवळ्या उन्हात फुलतात. ती कळीच्या स्वरूपात असलेल्या हिरव्या पानातून हळूच बाहेर येतात. त्यांचे हृदय इवलेसे असते तरी त्यात असलेल्या सुगंधाच्या राशी वातावरण सुगंधित करतात. फुले छोट्या मुलांप्रमाणे पानांखाली लपून बसतात व खोटे खोटे रडतात. ती वाऱ्याच्या झोतात गमतीने डोलत बसतात. अशा प्रकारे कवितेत कवीने फुलांचे वर्णन केले आहे. धन्यवाद.